महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अॅट्रॉसिटी प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी शहर टाकडीत दाम्पत्याचे आमरण उपोषण, पोलीस संरक्षणाची ही मागणी। शहर टाकळी तालुका शेवगाव येथे अॅट्रॉसिटी प्रकरणात त्वरित कारवाई करावी तसेच कुटुंबावर दाखल झालेल्या कथित खोट्या गुन्ह्याची चौकशी करून ते रद्द करावेत या मागण्यांसाठी सविता मणियाल कोल्हे व मणियाल नारायण कोल्हे या दाम्पत्याने शहर टाकळी दूरक्षेत्रासमोर सोमवार दिनांक 16 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे निवेदन सादर केले। निवेदनानुसार 2025 डिसेंबरमध्ये आठवडे बाजाराच्या दिवशी गावातील काही व्यक्तींनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यानंतर पती मणियाल कोल्हे यांना ग्रामपंचायत कार्यालयासमोर मारहाण करून धमक्या देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे। या घटनेबाबत तक्रार करूनही पोलिसांनी तातडीने कारवाई केली नसल्याने जानेवारी 2026 मध्ये उपोषण करण्यात आले होते। त्यावेळी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र आरोपींवर प्रभावी कारवाई झाली नसल्याचा आरोप कोल्हे दाम्पत्याने केला आहे। दरम्यान संबंधित आरोपींनी उलट त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध मारहाणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोपही त्यांनी निवेदनात केला आहे। या प्रकरणामुळे कुटुंबाला मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागत असून जीवितास धोका निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। तसेच हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात दिलेल्या गुप्त तक्रारीच्या गैरसमजातूनही काही व्यक्तींनी मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला असून त्या तक्रारीचीही चौकशी न झाल्याचे कोल्हे दाम्पत्याचे म्हणणे आहे। या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करावी तसेच कुटुंबाविरुद्ध दाखल कथित खोटे गुन्हे रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा न्यायासाठी न्यायालयीन लढा देण्याचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान 16 फेब्रुवारी रोजी सकाळी शहर टाकळी पोलीस दूरक्षेत्र कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देत उपोषणादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त व संरक्षण द्यावे अशी मागणीही कोल्हे दाम्पत्याने केली आहे। या निवेदनाच्या प्रती नाशिक येथील पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी अहिल्यानगर तसेच शेवगाव येथील संबंधित प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत। माझे नाव सविता मणियाल कोल्हे, राहणार शहर टाकळी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर। कशासाठी बसलो? वरील 4 इसमाने मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्यावरून माझ्या पतीला मारहाण केली। त्यामुळे आम्ही कालपासून उपोषणाला बसलेलो आहे। मारहाण केल्याबद्दल आम्ही अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे शेवगाव पोलीस स्टेशनला। तिथले अधिकारी कोणी आमची दखल घेत नाही। मागणी काय? जोपर्यंत आमची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार। माझे नाव मणियाल नारायण कोल्हे, राहणार शहर टाकळी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर। मी 16/1/2026 रोजी शहर टाकळी आउटपोस्ट समोर उपोषण करत आहे। त्याचं कारण असं आहे की आमच्या गावातील शंकर मारुती गादे, बाबासाहेब मारुती गादे आणि चाणक्य शंकर गादे आणि अशोक पांडुरंग नागरे या चौघांनी माझ्या पत्नीला जातीवाचक शिवीगाळ केली आणि मला मारहाण केली। त्याबद्दलची जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद आम्ही शेवगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी FIR दाखल केलेला असताना आजपर्यंत कोणत्याही प्रकारची पोलीस प्रशासन कारवाई करत नाही। आता FIR दाखल करत असताना त्या अगोदर सुद्धा मला उपोषण करून FIR दाखल केला, परंतु FIR दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासन अॅट्रॉसिटीची अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याच्या नियमाप्रमाणे कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही। DYSP राजगुरू साहेब यांना अनेक वेळेला भेटून अनेक वेळेला तक्रारी करून कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आणि मग त्यामुळे शेवटी मी शेवगाव SP साहेबांच्या समोर शहर टाकळी आउटपोस्ट समोर उपोषण करण्याचं त्यांना मी सूचित केलं, परंतु ते आतापर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही। विषय असा आहे की अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्यावर अन्याय होऊ नये, प्रशासकीय अधिकारी संबंधित अधिकारी कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही
विषय असा आहे की जर अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्यावर अन्याय होत असून जर प्रशासन कोणत्याही प्रकारची जर कारवाई करीत नसेल तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा. आणि विषय असा आहे की जर ते कारवाई करत नसेल तर कारवाई का करत नाहीत हा एक मुद्द्याचा प्रश्न आहे. आणि एक शंका त्याबद्दल अशी शंका येते का ही कारवाई का करत नाहीत. तर या उपोषणाच्या निमित्ताने मी बसलेलो असताना प्रशासनाचे संबंधित अधिकारी हे आमच्याकडे कोणत्याही प्रकारे चौकशी करण्यासाठी विचारणा करण्यासाठी आलेले नाहीत. शहर टाकळी आउटपोस्ट हे बंद आहे, कोणत्याही प्रकारची आम्हाला चौकशी झालेली नाही. तर जर प्रशासन जर आम्हाला चौकशी करीत नसेल, आम्ही कशासाठी उपोषणाला बसलेलो आहोत याची जर आम्हाला विचारणा चौकशी करीत नसेल तर आमच्या जे प्रकरणाची गुन्ह्याची कारवाई कधी करणार आहेत याबद्दल आम्ही प्रश्न विचारत आहोत. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रवींद्र उगलमुगले, शेवगाव, अहिल्यानगर.